इशारा असा नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महापालिकेला एक सूचित केलं का स्वातंत्र्यदिनी व्यक्ती स्वातंत्र्यावर गाडा घालू नये म्हणून, आणि हा घेतलेला जो दुर्दैवी निर्णय आहे तो आपण मागे घेण्यात यावा. त्याला कारण असं आहे का भारतीय संविधानामध्ये आम्हाला भारतीय नागरिकांचं एक मूलभूत अधिकार म्हणून आहे, ज्याच्यामध्ये काय खायचं, काय प्यायचं किंवा काय कसं बोलायचं, काय या गोष्टीसाठी सर्वांना आपला एक अधिकार आहे. तर त्याला कुठेतरी घाला घालू नये, आणि ही गोष्ट जे कोणी सल्लागारांकडून त्यांना चुकीची सांगण्यात आली त्याच्या दुरुस्ती करून ते मागे घ्यावं. आणि एक विनंती केलेली आहे का महापालिकेला इथून पुढच्या काळात अशा काही गोष्टी घडू नये म्हणून आपल्या कल्याण डोंबिवली शहरातील जे सर्वपक्षीय पदाधिकारी काही असतील त्यांना वाटतील ते त्या पद्धतीने अशा लोकांना घेऊन, ज्येष्ठ पत्रकार असतील ज्यांना या शहराची माहिती आहे आणि समाजसेवा करणारे ज्येष्ठ जे समाजसेविक असतील त्या लोकांना घेऊन एक समिती तयार करण्यात यावी, जेणेकरून पुढील काळामध्ये महापालिकेला असे निर्णय घेत असताना त्यांचा सल्ला घेऊन केलं तर ते तेवढंच एक चांगल्या प्रकारे त्याला इम्प्लिमेंट करू शकतील. ही एक विनंती केलेली आहे. आणि मला वाटतं महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेबांनी त्याला दुजोरा देऊन आयुक्तांशी सल्लामसलत करून ते लवकरच काहीतरी चांगला निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. नाहीतर तुमचं काय, समजा आज बैठक झाली, मला वाटतं त्यांना घ्यावंच लागेल. आमची भूमिका स्पष्ट आहे का असं करू शकत नाही. आम्ही जनता जनार्दनांच्या बरोबर असणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस ही नेहमीप्रमाणे आपल्या जनतेचा जो आवाज आहे त्यांची बाजू घेईल आणि एक करणार नाहीत. मला वाटतं आयुक्तांना पण त्या गोष्टी समजल्या असतील, त्यामुळे ते योग्य तो निर्णय लवकरच डिक्लेअर करतील. आणि तसंही आमचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार दादांनी तो कालच त्यांचा जो मनात होतं, म्हणजे त्या विषयाबद्दल त्यांचा जो विचार आहे तो कालच दादांनी पण मांडलेला आहे. तर पुष्कळ प्रमाणात स्पष्ट विचार आमच्या पक्षाचा जो काही आहे तो आम्ही आयुक्तालयापर्यंत पोहोचवलेला आहे आणि ते योग्य तो निर्णय घेतील याचा विश्वास आहे मला.